नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना 36 साईजचं ब्लाउज कटिंग करायला घेते बरं का. प्रिन्सेस कटिंग ब्लाउज आहे, सिंपल आणि मागे ना मस्त छान असा गोलगडा आहे, दोरी लावायची. याची कटिंग ना तुमच्याशी पूर्ण शेअर करते. नक्की पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्ही. इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते बरं का. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला. तर बघा मीटरचं अस्तर इथे आहे ना व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना 4 फोल्ड करायची बरं का, जेणेकरून बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये निघतील. आणि मला आहे ना 1 घडी 9ची घ्यायची. 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, तर इकडे 1 घडी 9ची 2 इंच इथून जास्तीचा कपडा घेतला आहे, बघू शकता. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरते बरं का, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते, बघू शकता तुम्ही. आणि बघा आता आहे ना स्लीवसाठी कपडा आहे ना कट करून घेतला. हे माप काढून घेऊन आता माप काढून घेऊ आपण. तर बघा मी इकडे ना 4 फोल्ड करून घेते आता. आणि बघा इकडे आता 4 फोल्ड केलंय. आणि आता आहे ना आपण लंबाई ना पूर्ण घेते बरं का. मी 14 आहे तर मी 15 घ्यायची लंबाई ब्लाऊजची. लांबीला ब्लाऊज जे राहतं ना ते 15 घेते मी. आणि इथं शोल्डर आहे ना 6 घेते. हे बघा 6 घेतलं. मुंडा आहे ना 6.5 घेते. आणि बघा 6.5 घेतला मुंडा. आणि आपण आहे ना इथून याचा मध्य काढून व्यवस्थित असा 6.5 आहे ना तर त्याचा 3.25 वरती तर टिक करायची. आणि त्याच्यानंतर आहे ना आपली 2ची फिटिंग आहे ना ही काढून घेतलं. इथं तिकडनं आपण 2 इंच जास्तीचा कपडा घेतला ना तर 2 इंच काढून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मग ते इथून तर इथून हा 3.25 वरती असा हा बॅकला राऊंड येतो, हा बघा. आणि आता फ्रंटला जो राऊंड येणार आहे ना तो बघा तिथून 1 इंच घ्यायचं आहे. आणि इथं सुद्धा 1 इंच वरती छान असं गोलाई द्यायची आहे. तर बघा इकडे एवढं लक्षात राहू द्यायचं. इथं 3.25 घेतलं मी. मध्ये काढायचं याचा 6.5 आहे ना याचा मध्ये काढला आहे. आणि बघा इकडे 1 घडी 9ची घेतली बरं का मी, बघू शकता. आणि पुढचा गडा आहे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, तर पुढचा गडा मी 6.5 घेते. आणि गोलाईला आहे ना गोल घ्यायचा आहे छान असा. रुंदीला 2.5 2 जेवढा पाहिजे ना तेवढा कस्टमरवरून अवलंबून राहतो, तेवढा आपण घेऊ शकतो. आणि कमरेची फिटिंग आहे ना इथं 8.5 घेते मी, हे बघा 8.5. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला, बघू शकता. आता एवढं आहे ना पूर्ण तुम्हाला कटिंग करून दाखवते, म्हणजे ना पुढचं व्यवस्थित आपण हे बघा. हे बॅकला घ्यायचं आहे, एवढं आठवणीने कटिंग करायचं आहे बरं का. आणि हे फ्रंटला कटिंग करू. तर आता इथं आहे ना शोल्डर वेगळे वेगळे पार्ट करायचे आपल्याला, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. तर इथून मी आता पुढचा गडा कट करून घेते, बघा. आता हे बॅक पार्ट निघालं. आणि आता हे फ्रंट. तर पुढे हुकचं ब्लाऊज आहे, प्रिन्सेस आहे, तर इकडे मधोमध कट करून घेऊ, जेणेकरून हुक लावायला आपल्याला हे होईल. आणि बघा हे ना छान असं इकडे सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता बघा प्रिन्सेसचं माप घ्यायचं आहे, तर वरून आहे ना हा मेजर टेप वरून ठेवायचं आहे आपल्याला. आणि ना 10.5 वरती पॉईंट काढायचा आहे. तर बघा इथं 10.5 वरती मी पॉईंट काढलेला आहे, बघू शकता. आणि इकडनं आहे ना 3.5 घ्यायचं आहे, बघा 3.5 घेतलं. आणि इथून 3 घ्यायचं आहे बरं का, 3. हे बघा हे 3.5 घेतलं, हे 3 घेतलंय. आणि इथं आहे ना परत 2 वरती टिक करायची, 2 इंच अंतरवरती. आणि इथं 2 मधून इथून वरून परत 1.5 वरती टिक करायची. हे बघा 1.5 मी लिहिलेलं सुद्धा आहे बरं का, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल, तुम्हाला सांगा. बघा हे 3.5 घेतलं, 3.5 इथून 3 घेतलं, परत इथून 3 पासून इथून 2 घेतलेलं आहे, बघा लिहिलेलं आहे. आणि ही सिधी स्ट्रेट लाईन आहे ना 1.5 इंचची घ्यायची. आता इथून आहे ना आपल्याला राऊंड द्यायचा आहे, बघू शकता. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आहे ना खूप समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. आणि बघा 1.5ला आहे ना आपल्याला टच करायची. आणि इकडे सुद्धा हा 2ला व्यवस्थित हे करायचं आहे. तर खूप छान. आणि बघा इथं कुठे पण आपण फार्मासुद्धा वापरायचं गरज पडली नाही बरं का. आणि पेपर पॅटर्न सुद्धा नाही करायची, डायरेक्ट अस्तरवरती तुम्ही करू शकता. खूप इझी आहे करायला. इतकं थोडंसं आपण लक्ष देऊन जर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघितला ना तर नक्की समजमध्ये येतं बरं का.
मी कधीच कुठे फार्मा वगैरे नाही बनवत, नाही वापरत सुद्धा नाही बरं का. डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करायचं, खूप छान राहतं. आणि ना इथं आहे ना थोडंसं आहे ना स्टिचिंग करू ना तेव्हा मी करते, आणि इथं सुद्धा थोडंसं आहे ना कट करून घेते, ते तुम्हाला करून दाखवते, बघू शकता तुम्ही. आणि इथं आहे ना अर्धा इंच एवढं कट करायचं आहे. तर हे ना हा राऊंड असं खाली नाही उतरत बरं का. ब्लाऊज आपण वेअर करतो ना कमरेच्या ठिकाणी असं खाली होतं आहे, तर तसं नाही होत. आणि बघा छान असं आहे ना इथं फिटिंगमध्ये छान बसतं. इथं सुद्धा फिटिंग छान येते, लांबीला सुद्धा खूप छान असं येणारे ब्लाऊज. तर बघा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, आणि आता बॅक पार्ट मी तुम्हाला आहे ना ते सुद्धा कटिंग करून दाखवते. तर बघा इथं बॅक घेतलेला आहे, आणि ना मागे ना पाठ घेते मी. पाठ आहे या कस्टमरच्या ब्लाऊजची, ते तुम्हाला दाखवतेच. बघा इकडे ना 3 आहे पाठ, तर मी 3.5 घेते बरं का, कारण अर्धा इंच थोडं जास्त घेतलेलं चांगलं. आणि बघा इकडनं नाही ना डीप घेते थोडंसं, आणि असा राऊंडमध्ये खालून घ्यायचा आहे, गोल असा गळा खूप छान येतो बरं का. बघा कुठे पण माप नाही घेतलं, डायरेक्ट ड्रॉ केला तरी सुद्धा खूप छान आलेला आहे. आणि वेअर करतो ना तेव्हा हा गळा खूप छान दिसतो बरं का, गोल असा. आणि बघा लांबीला हा टक्स आहे ना 4-4.5 घेऊ शकता तुम्ही. तर मी बघा इथं 4.5 टक्स अंतरवर घेतलेलं आहे, आणि बघा गोल असा गळा घेतलेला आहे. दोरी लावायची बरं का, मला कस्टमरने सांगितलं आहे की दोरी लावा असं. आणि बघा मी ओपन सुद्धा करून दाखवते, खूप सुंदर असा गळा झालेला आहे गोल. आणि हा गळा आहे ना असा यायला पाहिजे बरं का, चढता म्हणता ना असा नको व्हायला पाहिजे असा. तर असा जर झाला ना तर हे शोल्डर उतरवायचे खूप चान्स राहतात. आता आपण बघा हे शितं ठेवलं इथं, आणि त्याच्यानंतर हा गळा असा होतोय आपला. तर इथं कुठे पण बिना दोरीचं सुद्धा ब्लाऊज आपण वेअर करू शकतो बरं का. तर इथं आहे ना जर 3 घेतलं नाही तर 2.5 घ्या तुम्ही, खरंच खूप छान येतो बरं का ब्लाऊज. मागचा गळा सुद्धा खूप छान येतो. आणि बघा इकडे बॅक पार्टने फ्रंट पार्ट असं छान असं रेडी करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता स्लीव आहे ना ती ही घडी आहे ना, स्लीव आपली छातीची फिटिंग 1 घडी 9 आहे ना, तर आता स्लीवची रुंदी त्याच्यावरनं काढायची. तर बघा स्लीवची रुंदी आता इथं अर्धा-पाऊण इंच कमी करून घ्यायची, नाही तर 1 इंच सुद्धा कमी करू शकता बरं का. पण मी ना इथं अर्धा इंचच कमी करणार आहे, कारण हे ना मग नंतर फिटिंग नको व्हायला. तर बघा इकडे मी 8 घेते, नाही सॉरी 8.5 घेतली, आणि रुंदी 8.5 घेतली बरं का स्लीवची. आणि लांबी ना कस्टमरवरनं अवलंबून आहे. तर इकडं कस्टमरचं ब्लाऊज आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला मापून दाखवते कितीची स्लीव. बघा इकडे 1 इंच थोडं वाढवून घेते इथं. हे बघा माप डायरेक्ट स्लीव ठेवून सुद्धा आपण माप काढू शकतो बरं का. आणि तुम्हाला ते मापून दाखवते कितीची स्लीव आहे असं. बघा 11.5ची आहे स्लीव, तर मी इथं 12 घेते बरं का. अर्धा इंच थोडा वाढवला. आणि बघा इकडनं सुद्धा 3.5 वरती छान अशी टिक केलेली आहे. आणि नंतर हे ना हा मच्छी कट सुद्धा छान असा काढून घ्यायचा आहे. मला अंदाजाने खूप छान येतं बरं का, मला तेच आवडतं. आणि ब्लाऊजची जी दंडगेरची फिटिंग आहे ना ती 6 आहे, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं. आणि इथं आहे ना थोडं जॉईंट देणार आहे बरं का. नक्की तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील ना, मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते सुद्धा स्टिचिंगचे व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. कारण मला आहे ना स्टिचिंग खूप राहते बरं का, त्याच्यामुळे मला आहे ना एवढं जमत नाही कटिंग आणि स्टिचिंगचे दोघं व्हिडिओ पूर्ण करायला, म्हणून मी ना. तर बघा हा आजचा असा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय.